पुन्हा एकदा स्वागत आहे आपली शेती आपल्या प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण जालन्याच्या मार्केटमध्ये उभा आहे आणि आज मार्केट झालेलं आहे। तर आपण शेतकऱ्यांनाही बोलू एक 200 रुपये पोस्टचा डोस म्हणजे साधारण डिग्रेडचा सी डिग्रेडचा पोस्ट जो आहे तो 200 रुपये गेला। चांगला पोस्ट 420 रुपये गेला। तर 420 रुपये गेला। भाऊ इथं असतात शेतकऱ्याची मदत करायला। योगेश भाऊ गेले इथं गुरुवारच्या सध्या तरी आहेत, त्यानंतर माहीत नाही पण मदत करतात। आपण शेतकऱ्यांनाही बोलू भाऊ त्यांना काय वाटतंय आणि त्याचे नियम, ह्या मार्केटचे नियम कसे कुठल्या दिवशी चालू आहे काय सरांना पण विचारतो। तर आपण शेतकऱ्यांकडे जाऊन शेतकऱ्यांना विचारू त्यांना कसा भाव पडतो। हा माल चांगला माल आहे आणि जवळजवळ 425 रुपये डिग्रीला माल आहे। हो, आपलं नाव सांगा। रामेश्वर दशरथ पवार, दिग्रस ना? दिग्रस। जर आपला जर 425 गेला तर म्हणजे समाधानी आहे? समाधानी आहे। चांगलं याच्यापेक्षा जर असं चांगलं असलं तर अजून चांगलं तर यायलाच पाहिजे और ज्यादा। आणि त्यांच्याच गावातले आपलं बुलढाण्याचे तुम्हाला काय भाव मिळाला? 270 भाऊ, 270 भाव मिळाला। पोशाची क्वालिटी कशी पाहिजे तर ठीक आहे, 270 योग्य आहे, बारीकच आहे जरा। हां, त्यानंतर आपण भावगेश शहर मार्केटमध्ये त्यांना आपण विचारू की या मार्केटचे, कारण की भरपूर महाराष्ट्रामधले भरपूर शेतकऱ्यांचं विचारणं असते की मार्केटचे नियम कसे, चालू कधी। सर हे जे चालू झालं आहे शेतकऱ्यांसाठी फार चांगली गोष्ट आहे सर, कारण की आमची फार गरज होती। तर आता या मार्केटचे नियम काय, कधी समोर आता मार्केट नाही तर हे आता सध्या तर आपण शेतकऱ्याची आपला सीझन जो आहे की हा ऑड सीझन आहे, टेम्परेचर, आर्द्रता यामुळे शेतकरी आता सीझन संपत आले, त्यामुळे आवक आणि व्यापारी आणि नवीन मार्केट आहे, त्यामुळे आपण सध्या दर गुरुवारी तुटलेला आहे। दर गुरुवारी ज्यावेळेस आता पुढे ज्यावेळेस जूनमधून आपला जो रेग्युलर सीझन सुरू होईल त्यावेळेस शेतकऱ्याची आवक जास्त वाढेल आणि व्यापारी जास्त वाढतील, बरोबरच वाढेल। दोन्ही बरोबर वाढल्यानंतर त्यावेळेस मग ऑटोमॅटिक ज्यावेळेस व्यापारी वाढतील त्यावेळेस शेतकऱ्यांना खूप फायदा होईल। बरोबर। आणि शेतकऱ्याला जाणं येणं बेंगलोर ही सर्वात मोठी गोष्ट शेतकऱ्याच्या किलो मागे 50 रुपये खर्च आहे, 40 ते 50 30 ते रुपये डेफिनेट खर्च। बरोबर। आणि 3-4 दिवसाचा 5 दिवसाचा जवळजवळ त्याचा त्रास आहे। हो, त्याला 4 दिवस पूर्ण हे जातं, जाणे येणे, रिझर्वेशन करणं। आमच्या शेतकऱ्याची इच्छा असेल हा हे मार्केट जर चांगलं चाललं तर आमचे दिवस वाचतील आणि किलो मागे जी घट होती ही घट होणार नाही। घट होणार नाही, शासनाचा तोच विचार आहे ना, त्या दृष्टिकोनातूनच हे मार्केट सुरू केलेलं आहे जेणेकरून शेतकऱ्याची सोय व्हावी। तर या मार्केटला यायचं जर असेल तुम्हाला तर दर गुरुवारी सध्या चालू आहे, जून जुलैपासून परत रेग्युलरमध्ये येईल। त्याच्यानंतर या मार्केटला येण्या अगोदर ऑफिसचा जो नंबर आहे त्यावर जर तुम्ही फोन केला तरी चालतो। तर नक्की जून जुलैपासून रेग्युलर मार्केट चालू होईल अशी अपेक्षा धरू। आणि सध्या तरी समाधानी शेतकरी 200 रुपयापासून ते जवळजवळ 420 रुपयापर्यंत भाव मिळालेला आहे। 425चा रेट 425 बरोबर। आणि त्यात शेतकरी आपले जे आजच ओळख झाली आमची, पण आपले यूट्यूबचे दर्शक आहेत। भाऊ, आपल्या चॅनलविषयी काय सांगायचं तुम्हाला? भरपूर चांगला चॅनल आहे आणि रेग्युलर आम्ही त्यांचं यूट्यूबवर हे पाहतो आणि त्यांच्या हिशोबानं आम्ही कार्य करतो। बेरोजगार शेतकरी आहेत आणि यंग आहेत, म्हणजे याच्यापासून पुढे रेशीम उद्योग विस्तारला चांगली संधी आहे। आणि सांगायचं परत हे सर, तुमच्या भागामध्ये तुम्ही तिथे होते आता, आर्द्रता किती होती? सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही। आणि आर्द्रता किती होती? आर्द्रता आता ती बाहेरची आर्द्रता विदर्भाचा जो एरिया आहे जवळपास 44 डिग्री टेम्परेचर। हा, आणि जास्तीत जास्त माझ्या माहितीप्रमाणे 18 डिग्री आर्द्रता असायला पाहिजे। 10 तासात सर 10 ते 12 ते 18 असायला पाहिजे। अरे पुकारो ना सर, जे 400 रुपये डालो ना। अरे 5 10 10 15 15 15 415 पठाण काय आहे?
सोनकृष्ण कुठे गेले? सोनकृष्ण कुठे गेले? अरे काय भाषाबाई 420 420 बोलो 310 15 20 बोलो 20 25 बोलो 30 जाऊ का भाषा 30 कोण शेतकरी देऊ 3 बार